ह्या भाकरीचे जे प्रश्न आहेत, भाकरीचे प्रश्न जे आहेत, ह्या भाकरीच्या प्रश्नापेक्षा आत्मसन्मानाचा निजतीचा प्रश्न बाबासाहेब श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी या उदाहरणातून सांगतात. आपली ज्यांनी तुम्हाला नागवलं, नाडलं, चिळलं पिळलं त्याच्यावर तुम्ही स्वार व्हा एकजुटीच्या रथावर, असा भाऊ आपल्या साहित्यातून संदेश देतो. सोलापूरच्या करकम मध्ये भाषण करताना बाबासाहेबांचं भाषण खूप महत्वाचं आहे. करकमचं, त्या करकमच्या सभेमध्ये असं म्हणतात, खरं म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे महारामांगामध्ये ऐक्य नाही, ही गोष्ट अत्यंत क्लेशकारक आहे असं पहिल्यासर बाबासाहेब. नंतर असं म्हणतात की तुमच्यामध्ये ऐक्य नाही याला कारण आहे. याला काय कारण आहे की तुमच्यामध्ये ऐक्य नसलेला कारण आहे इथली ब्राह्मणी व्यवस्था, त्याला कारण आहे. इथल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने जातीची निर्मिती करून तुम्हाला एकमेकापासून फोडलेला आहे. तुमच्यात ऐक्य नसण्याचं कारण जर कुठलं असेल तर ऐक्य नसण्याचं कारण हे इथली हिंदू धर्म व्यवस्था आहे. मग बाबासाहेब पुढे असं म्हणतात की तुम्हाला तुमच्यावरील अन्याय अत्याचार जर कमी करायचे असतील तर तुम्हाला एकी करावी लागेल. एकी न राहिल्याशिवाय तुम्ही तुमच्यावरचे अन्याय अत्याचार कमी करू शकणार नाही. पण याच्यामध्ये अडचण ही आहे की तुम्हाला जातीच्या आधारावर इथल्या व्यवस्थेने वेगवेगळं केलेलं आहे, ही इथली मूळ समस्या. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात त्या ठिकाणी की तुम्ही आपसातले मतभेद मिटवले पाहिजेत आणि एक झालं पाहिजेत आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही लढलं पाहिजेत. तुम्ही जर एक झालो तरच तुम्ही तुमच्यावरचे अन्याय अत्याचार कमी करू शकता असं बाबासाहेब त्या करकमच्या भाषणामध्ये असं म्हणतात. बाबासाहेबांनी 11 परिषदा, महारामांग परिषदा घेतल्या आणि बाबासाहेब या दोन्ही जातीचं ऐक्य करू इच्छित होते, कारण या दोन्ही जाती ह्या लढाऊ आहेत हे बाबासाहेबांना माहिती होतं. आणि एका ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की खरं तर हा महारामांग भेद जो आहे तो, मला जर मुलगी असती तर मी तो कायमचा मिटवला असता आणि माझी मुलगी एका मातन पोराला दिली असती आणि हा महारामांग भेद जो आहे तो मी कायमचा मिटवला असता असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांच्या या तळमळीवरून बाबासाहेबांना ऐक्य प्रस्थापित करायचं होतं. कमीत कमी या दोन जातीचं ऐक्य पहिल्यांदा प्रस्थापित करायचं होतं आणि हळूहळू अनुसूचित जातीचे आणि बहुजनाचे लोक एकत्र येतील. त्यांना आम्ही कोण आहोत, कोण होतो, आम्ही कोण आहोत, आम्ही मूळचे अनार्य द्रविड नागवंशीय मूळचे बौद्ध आहोत सगळे, आणि आमच्या इथल्या मराठ्यांच्या घरामध्ये सुद्धा 1200 वर्षापर्यंत बुद्धवंदना झाली, म्हणजे आम्ही मूळचे अनार्य नागवंशी द्रविड आहोत आणि मूळचे बौद्ध आहोत हे बाबासाहेब सांगू इच्छित होते. आणि हे आर्यांनी इथं जे आमच्यात फूट पाडलेली आहे यावर अन्याय अत्याचार जर तुम्हाला तुमच्यावरचे थांबवायचे असतील तर तुम्हाला एक व्हावं लागेल आणि सत्याच्या दिशेनं मार्गक्रमण तुम्हाला करावं लागेल असं बाबासाहेब संदेश देतात आणि सांगतात की याला कारणीभूत हा हिंदू धर्म आहे आणि ही हिंदू धर्म ही गटारगंगा आहे, हा नरक आहे, हा तुमच्यावर थोपवलाय, त्याच्यामुळे तुम्ही विभक्त आहे, ही तुम्ही समजून घ्या गटारगंगा. आणि ही गटारगंगा समजून घेऊन, हा नरक समजून घेऊन तुम्ही ही जी जातीचा जे गर्व करतायत, बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात असं काय आहे जातीचा गर्व करण्यात की महाराणी महार म्हणलं तर एक असा उज्ज्वल इतिहास त्याच्यासमोर उभा राहावा, मांगानी मांग म्हणून गर्व करावा. असं काय आहे की मांगानी मांग म्हणून गर्व केल्यानंतर त्याच्या पुढे मांग जातीचा उज्ज्वल इतिहास उभा राहतो. असं काय पडलेलं आहे की मांगानी मांग जातीचा गर्व करावा, महाराणी महाराज जातीचा असल्याचा गर्व करावा. अरे ही तर तुम्हाला दिलेली आयडेंटिटी ओळख आहे आणि ही ओळख ही तुमच्यासाठी घातक आहे. असं काय आहे याच्यामध्ये गर्व करण्यासारखं जातीमध्ये बाबासाहेब म्हणतात. आणि मी आपल्याला सांगितलं पाहिजे या निमित्ताने, खरं तर माझ्या बोलण्याचा एका अंगाने मी तरफदारी करतोय किंवा या उपवर्गीकरणाच्या मी विरोधामध्ये बोलतोय असा विपर्यास केला जाऊ शकतो या माझ्या बोलण्याचा, परंतु कुठल्याही भूमिकेमध्ये समोरच्याची इंटेन्शन काय बोलण्याचं ते जर समजून घेतलं इंटेन्शन तर त्याचं आपल्याला समजू शकतंय. मला शेवटी एक खूप महत्वाचा मुद्दा राहून या ठिकाणी सांगा वाटतोय या निमित्ताने, आणि तो आज खरं तर लोकांमध्ये गेला पाहिजे. मुंबईमध्ये रेड लाईट एरियामध्ये मधलं उदाहरण देत असताना रेड लाईट एरियामध्ये बाबासाहेब उदाहरण देतात आणि बाबासाहेब असं सांगतात की आमच्या रेड लाईट एरियामधले एक भगिनी वरच्या मजल्यावरून आदेश करते की सुलेमान खिमा और बिर्याणी की प्लेट लेके आ, आणि तिनं अशी सोन्यानी मडलेली असते, बाबासाहेब म्हणतात सोन्यानी मडलेली असते आणि ती सुलेमानला आदेश देते
की सुलेमानला आदेश देते की बिर्याणी लेके और उसके साथ खिमे की प्लेट भी लेके आ. ती मोठ्या उंची साडीमध्ये ती असते, तिच्या अंगावर मोठं सोनं असतं आणि ती तसा आदेश देत असते. बाबासाहेब सांगतात की आमच्या गावकुशातली एक आमची भगिनी मी मोलमजुरी करून पोट भरते, काबाड कष्ट उपसते, कष्ट करते आणि ती सन्मानाने जीवन जगते. बाबासाहेब त्या उदाहरणातून सांगतात की मनुष्य मात्राला इज्जत प्यारी आहे, लाभ प्यारा नाही. मनुष्य मात्राला इज्जत प्यारी आहे, लाभ प्यारा नाही. आम्ही झगडत आहोत आमच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी. आमची लढाई महापुरुषांची लढाई भाकरीची लढाई नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आमचा संघर्ष, आमच्या महापुरुषांनी केलेला संघर्ष हा आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाचा, इज्जतीचा, आत्मसन्मानाचा संघर्ष आहे. आणि ही आत्मसन्मानासाठी, इज्जतीसाठी आम्ही एक झालं पाहिजे. आणि जी व्यवस्थेने आमच्यावर हे लादलेला आहे नरक जातीचा आणि आम्हाला नीच समजलेला आहे, ती नीच पण झुगारून देण्यासाठी आम्ही एकसंघ होऊन लढलं पाहिजे. आणि ह्या भाकरीचे जे प्रश्न आहेत, भाकरीचे प्रश्न जे आहेत, ह्या भाकरीच्या प्रश्नापेक्षा आत्मसन्मानाचा, निजतीचा प्रश्न बाबासाहेब श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी या उदाहरणातून सांगतात सातत्याने. म्हणून मी आपल्याला विचारतो महाप्रमाण, आजचं जे काही सब कॅटेगरायझेशनचं भांडण आहे हे कोण्या तरी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे, इज्जतीची लढाई आहे का? आमच्या महापुरुषांनी लढा दिला, समताधिष्ठित समाज निर्माण होण्यासाठी स्वप्न बघितले. इथं समता नांदावी, या देशाचं नंदनवन व्हावं अशी स्वप्न मला रोज पडतात असं अण्णाभाऊ आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात. आणि एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन हा जो काही हातीसारखा ऐरावत आहे समाज आहे, यांनी एकसंघ व्हा म्हणतात अण्णाभाऊ. आणि एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन ज्या धर्मांधाने तुम्हाला पिळलं छल्लं, धर्मांधानी ज्यांनी तुम्हाला नागवलं, नाडलं, चिळलं पिळलं, त्याच्यावर तुम्ही स्वार व्हा एकजुटीच्या रथावर, असा अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून संदेश देत असताना आमच्या महापुरुषांचा जो लढा आहे, आमचे महापुरुष आपल्याला एकीचा संदेश देतात आणि एक होऊन एकीच्या ह्याच्यावर स्वार व्हा म्हणतात आणि इथल्या व्यवस्थेशी टक्कर द्या म्हणतात. बामशेकच्या माध्यमातून, मान्यवर कालश्राम साहेबांच्या मुवमेंट मधून इथं जेव्हा बहुजन समाज एक व्हायला लागला, सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करायला लागला, तेव्हा इथली व्यवस्था थरथरली, ब्राह्मणी व्यवस्था हादरली आणि यांच्यामध्ये फूट पाडल्याशिवाय आपले काही खरं नाही हे त्यांना कळालं. आणि त्यांनी अशा पद्धतीचा जो काही प्रश्न आहे, रिझर्वेशन मध्ये भांडण लावण्याचा प्रश्न आहे, तो आणला.